माध्यमातून दाखवून दिलं एक दर्जेदार क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. फक्त खेळापुरते हे खेळाडू मर्यादित न राहता एक यशस्वी आयोजक म्हणून देखील त्यांची ही स्पर्धा आपल्याला जरूर आजच्या या संपूर्ण दिवसभरामध्ये पाहायला मिळाली. परंतु मेगा फायनलची लढत अजूनही बाकी आहे. 1 षटकांचा सामना आहे. चला विनंती आहे स्वराज्य 11 आपल्याला सेकंड इनिंगला बॅटिंग करायची आहे, त्यामुळे आपण किती वेळ वाचवायचा किंवा किती वेळ वाया घालवायचा हे आपण ठरवा. सेकंड इनिंगमध्ये लाईट किंवा बॅड लाईटचं कोणतंही अपील स्वीकारलं जाणार नाही आहे, याची दक्षता आपण घ्या. श्रीकांत मुळीक ज्यांची संपूर्ण दिवसभर आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून खूप चांगली साथ राहिली, मराठीचा एक अप्रतिम आवाज, त्यांचा आपण या ठिकाणी आभार व्यक्त करूया. आभार व्यक्त करूया आमचे साथी स्कोरर मित्र योगेश वाघ यांचे, कारण स्पर्धा अंतिम टप्प्यामध्ये आहे. आभार आपण व्यक्त करूया. घर बसल्या ही स्पर्धा तुम्ही एन्जॉय करता. अर्थातच पनवेल टेनिस क्रिकेट.in अर्थातच PTC लाईव्ह या KD ब्रदर्स आणि त्यांची संपूर्ण टीम यांचा आपण आभार व्यक्त करूया. आभार व्यक्त करूया SK साऊंड अँड इव्हेंट्स ज्यांनी सुमधुर संगीताच्या माध्यमातून या स्पर्धेला आणखीनच एक सौंदर्य प्राप्त करून दिलं. आभार आपण व्यक्त करूया विजय मंडप डेकोरेटर्स ज्यांच्या माध्यमातून एक सुंदर असा या ठिकाणी हा शामियाना उभारला गेला. सामन्याला होती सुरुवात. त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर आभार व्यक्त करूया आपण प्रत्येक प्रेक्षक वर्गाचं ज्याने या स्पर्धा यशस्वी होण्यासाठी अगदी सकाळपासून ते हा शेवटचा सामना होईपर्यंत ज्यांचं सर्वाधिक मोलाचं आणि महत्त्वाचं सहकार्य लाभलं त्या सर्वांचा आपण आभार व्यक्त करूया. आभार व्यक्त करूया कळंबोली क्रिकेट असोसिएशनचा. नो चेंडूचा या ठिकाणी इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून. 1+2 अशा एकूण 3 धावा धावफलकावरती येतील. तर चर्चा सुरू होती. आभार व्यक्त करतो आपण कळंबोली क्रिकेट असोसिएशनचं. आभार व्यक्त करूयात आपण हनुमंतजी चौधर साहेबांचं. आभार व्यक्त करूयात आपण माजी नगरसेवक पनवेल महानगरपालिका आदरणीय विजय शेठ खानावकर साहेबांचं. आणि त्याचबरोबर आपण आभार व्यक्त करूया ज्यांनी या स्पर्धांना यशस्वी होण्यासाठी अगदी सकाळपासून या स्पर्धेसाठी सर्वाधिक बहुमूल्य योगदान दिलं. अर्थातच आर्यन ग्रुप, आर्यन स्पोर्ट्स क्लब कळंबोली या सर्वांचा आभार व्यक्त करूया. आणि जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेनं. पहिला चेंडू नो आला ज्यावरती 2 धावा, एकूण 1+2 3 धावा आल्या. त्यानंतर मात्र सचिन कारवार ऑन अ स्ट्राईक, मागील सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. खरं तर सचिन कारवारची बॅट अगदी योग्य वेळेला मैदानाच्या आतमध्ये तळपली आहे. पहिल्या सामन्यामध्ये पुढे चाल दिल्यानंतर दुसऱ्या सामन्यामध्ये फारशी चमकदार कामगिरी करू शकला नाही, परंतु या निर्णायक सामन्यामध्ये सचिनच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतो एक दमदार स्ट्रोक लॉंग ऑन लॉंग ऑफच्या वरून सीमारेषेच्या पलीकडे षटकार. 6 धावा या ठिकाणी आल्यात. पहा मेगा फायनलची लढत, प्रेक्षकांची तोबा गर्दी आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळते. प्रेक्षक राजानं नेहमीच या मैदानावरच्या प्रत्येक स्पर्धेला भरपूर प्रेम दिलंय. कळंबोली क्रिकेट म्हटलं तर क्रिकेट वेडा क्रीडा रसिक आपल्याला नेहमीच कळंबोलीमध्ये पाहायला मिळतोय. आणि या सर्व क्रीडा रसिकांच्या समक्ष सुरू असणारी ही मेगा फायनलची लढत अर्थातच आर्यन स्पोर्ट्स क्लब कळंबोली आयोजित. नो चेंडूचा पुन्हा एकदा इशारा आलाय पंचांचा. 1+1 बायच्या स्वरूपामध्ये 1 धाव धावफलकावरती अंकित केली जाईल. 6 चेंडूंचं षटक हे तुम्हाला 6 चेंडूमध्येच कंप्लीट करायचं आहे. आर्यन स्पोर्ट्स कळंबोली आयोजित ही स्पर्धा, परंतु स्वराज्य या संघाने मात्र या स्पर्धेची मेगा फायनल गाठली आहे. आणखीन एक धक्कादायक, कारण खूप मोठमोठी नावं या स्पर्धेमध्ये होती आणि त्या सर्व नावांना नमवत असताना एक मी म्हणेन की बगल देत असताना हा संघ मेगा फायनल पर्यंत पोहोचलाय. खरं तर मेगा फायनलमध्ये काय घडणार काय बिघडणार हा नंतरचा विषय राहिला, परंतु आर्यन संघानं मेगा फायनल गाठली. माफ करा, स्वराज्य संघानं, हे सर्वाधिक महत्वाचं. यावेळेला मात्र चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक जरूर आहेत परंतु आमच्या समालोचन कक्षाला जणू ही मानवंदना. ठीक समालोचन कक्षावर चेंडू सीमारेषेच्या पलीकडे षटकार. तब्बल 18 धावा धावफलकावरती आल्यात. अगदी एखादा सुपर ओव्हरचा सामना व्हावा ना तशी ही मेगा फायनलची लढत आपण पाहतोय. यावेळेला टप्पा पडल्यानंतर स्विंग होतोय चेंडू, यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. ऋषीवरती नजरा असतील, ऋषी सरगर असेल, अनुप तिवारी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. ऋषी देखील आहे, मागील सामन्याचा मॅन ऑफ द मॅच देखील तो ठरला होता. म्हणजे गुणवत्ता आहे. स्वराज्य संघ सहजासहजी सामना सोडणार नाहीये, परंतु कितपत धावांमध्ये रोखलं जाणार. इथे मात्र नो चेंडू आलाय. खराब 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 गोलंदाजी आणि त्याचा खरपूस समाचार. आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी षटकार.
एकूणच षटकार आलाय. षटकारानं संघाची धावसंख्या धावफलकावर 25 धावा पाहायला मिळत आहेत. आणखीन एक दमदार स्ट्रोक. यावेळेला मात्र वाईडिश लॉंग ऑफ रिझनचं क्षेत्र निवडलंय. एफर्टलेस फलंदाजी सुहासकरच्या बॅट मधून येतोय आणखीन एक दमदार स्ट्रोक. षटकार. एकूण धावा संख्या मात्र 31 रन्स ऑन द बोर्ड. 31 धावा धावफलकावरती आल्यात. आणखीन एक दमदार स्ट्रोक. यावेळेला मात्र लॉंग ऑन लॉंग ऑफचं क्षेत्र निवडला. इथे मात्र चेंडू थांबणार नाहीये. जाईल गोळीच्या वेगानं सीमारेषेच्या पलीकडे. अंतिम चेंडूवरती आलाय चौकार. अगदी मेगा फायनलची लढत. प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद आपण या ठिकाणी पाहतोय. पहिल्या सत्राचा खेळ या ठिकाणी झालाय समाप्त. आणि फरदीन काझी व्यावसायिक क्रिकेटमध्ये ज्या पद्धतीचा खेळ साकारतो ना, कळंबोली क्रिकेट मधला फरदीन काझी अर्थातच सुहासकरसाठी हे डेडिकेटेड सॉन्ग होतं. प्रेक्षकांना तर माहीत झालायच, परंतु क्रिकेट आहे मित्रांनो, अनिश्चिततेचा खेळ आहे. परंतु तत्पूर्वी पुरेसा अवधी मिळाला आहे. तत्पूर्वी आपण सर्वांचा आभार व्यक्त करूया, कारण ज्यांनी ज्यांनी ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अगदी सहमोलाचं योगदान दिलं त्या सर्वांचं खरं तर आपण शतश आभार व्यक्त करूया. खूप चांगली स्पर्धा राहिली आहे, कारण प्रेक्षकांची उपस्थिती हीच या स्पर्धेची खरी पोचपावती आपल्याला पाहायला मिळते. कारण तुटुंब गर्दी, तोफा गर्दी आपल्याला पाहायला मिळते आणि ही खरी तर पोचपावती पाहायला मिळते. तर यशस्वी स्पर्धा ज्यावेळी आपल्याला पाहायला मिळते त्यावेळी ही तुटुंब गर्दी भरपूर काही सांगून जाते. खऱ्या अर्थानं सल्यूट आहे आपल्या सर्व आयोजकांना. खूप चांगली स्पर्धा राहिली आहे, कारण या स्पर्धेमध्ये जर पाहिलं अगदी दिवसभर, अगदी पहिला सामना देखील पाहणा किती चांगला राहिला रॉयल संघाचा. दुपारच्या सत्रामध्ये देखील आपण खूप चांगल्या मॅचेस पाहिल्या. खऱ्या अर्थानं आज दिवसभर, रविवारचा दिवस, सुट्टीचा दिवस, अक्षरशः तमाम क्रीडा रसिकांची मने जिंकणारा दिवस पाहायला मिळाला.
तर सो दॅट सर्वांचा आपण आभार व्यक्त करूया आणि थोडंसं मैदानाकडे जाऊया, जिथे जर पाहिलं ना तर खूप मोठं आव्हान पेलत असताना स्वराज्य संघ आपण पाहतोय कुठेतरी झुंज देतोय, परंतु स्वर्गीय रणजित कट्टे पाटील किंग्स 11 या संघाची चर्चा होणार, होत राहील, होते, कारण यांचा दिवसभर राहिलेला खेळ हा अफलातून होता, लाजवाब होता. चांगले खेळले प्रत्येक खेळाडू, 11 नसून एकूण खेळले, एकाग्रता एकीचं बळ या ठिकाणी पाहायला मिळालं आणि या जीवावर आज आपण पाहतोय अगदी फायनलमध्ये प्रवेश मारला. फायनलमध्ये प्रवेश मारला नाही आहे तर इथे येऊन देखील त्यांनी हा सामना, हे फायनलची मॅच जिंकली. विजेता संघाचं अर्थातच या आर्यन स्पोर्ट्स क्रिकेट क्लब आयोजित कैलासवासी बारकुबाई नामदेव पाटील या स्मृती चषकाचा